ओम नमः शिवाय. चला तर मग आज आपला विषय आहे महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या राशीनुसार आपल्याला महा उपाय करायचे आहेत. ते कोणकोणते उपाय आहेत ते सगळं सविस्तर मी सांगणार आहे. तुमच्या जीवनामध्ये खूप समस्या आहेत, दुःख, दारिद्र्य, विघ्न सगळे संपून तुमच्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत. तर चला तर मग आता आपण जाणून घेऊया आज कोणकोणते आपल्या राशीनुसार उपाय आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा आहे. महाशिवरात्री 8 मार्चला महाशिवरात्री आहे. त्याचप्रकारे जर माझ्या चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केला नसाल तर एकदा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा. जर नवीन असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. मी तुमच्यासाठी जे काही माहिती शोधून आणत असते, तुमच्या जीवनामध्ये माझ्या माहितीचं काहीतरी फायदा व्हावं म्हणून मी माहिती आणत असते. आणि सबस्क्राईब केल्यावर काय होईल, जे मी माहिती सांगेल ती सगळी माहिती सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमच्या जीवनातले पण काही दुःख समस्या आहेत ते दूर होतील. तर जे की माहिती मी सांगत असते सगळं शास्त्रीय ग्रंथामधून शोधून ही माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचत असते. चला तर मग आज आपण माहिती जाणून घेऊया. महाशिवरात्री माघ महिन्यामध्ये 8 मार्चला महाशिवरात्री आपण साजरी करणार आहोत. ह्या दिवशी भगवान शंकराची पूजा करणे, उपासना करणे, रुद्र अभिषेक करणे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर भगवान शंकराची कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि काही विशेष उपाय आपल्याला शास्त्रामध्ये दिलेले आहेत. ते कोणकोणते उपाय आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. आपल्या राशीनुसार आपल्याला हे उपाय जर केले तर त्यांचा खूप आपल्या जीवनामध्ये फायदा होणार आहेत. आणि ते कोणकोणते उपाय आहेत ते आपण आता जाणून घेऊया. मेष राशीच्या लोकांनी ह्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी पाण्यात दूध मध मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा आणि साखर किंवा गुळाची गोड पुरी करून भगवान शिवाला अर्पण करावे. वृषभ राशीच्या लोकांनी अशुभ ग्रहाचा प्रभाव कमी करायचा असेल तर शंकराच्या पिंडीवर दही आणि उसाच्या रसाने अभिषेक करावा. असं सांगितले जाते की ह्यासोबत शिवाचे वाहन नंदीला म्हणजे बैलाला चारा देऊ शकता आणि सात्विक जीवनाचे चांगले दिवस येतात. मिथुन राशीच्या लोकांनी ह्या दिवशी तुम्हाला जर समृद्धी आणि आनंद जीवन जगायचं असेल तर तुम्ही शिवलिंगावर दूध, तूप किंवा मधाने अभिषेक करू शकता. वैवाहिक आयुष्यामध्ये फायदा होतो. कर्क राशीच्या लोकांनी धन, धान्य आणि लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी शिवलिंगावर चंदन आणि तांदूळ अर्पण करू शकता आणि तसेच शिवलिंगावर शुद्ध तुपाचा अभिषेक करायचा आहे आणि ह्याचा खूप आपल्या जीवनात फायदा होतो. सिंह राशीच्या लोकांनी ह्या दिवशी शिवरात्रीच्या संध्याकाळी शिवलिंगाजवळ तुपाचा दिवा लावू शकता आणि व्यवसाय आणि नोकरीत लवकर फायदा होतो असं म्हटलं जातं. कन्या राशीच्या लोकांनी शिवलिंगाला उसाचा रसाने अभिषेक करावा. त्यामुळे करिअरमध्ये आणि व्यवसायामध्ये प्रगती होते. असं मानलं जातं की ह्यासोबत शिवलिंगावर बेलपत्र आणि धतुरा अर्पण केल्याने भोलेबाबा लवकर प्रसन्न होतात आणि आपले सगळे मनोकामना पूर्ण होतात. तुळ राशीच्या लोकांनी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हायचा असेल तर गंगेच्या पाण्याने शिवलिंगावर अभिषेक करावा. भगवान शंकराच्या भांग, धतुरा आणि बर्फी अर्पण करावे. असे केल्याने आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. वृश्चिक राशीच्या लोकांनी शिवलिंगावर कच्च्या दुधाने अभिषेक करावा. भगवान शिवाला 108 बेलपत्र आणि बोर अर्पण करावं. ह्या उपायाने सर्व मनोकामना पूर्ण होतात. तसेच पैसे तुमच्याकडे चालून येण्याचे मार्ग भेटतात आणि धन येण्याचे अनेक मार्ग भेटतात. धनु राशीच्या लोकांनी दुधात केसर मिसळून शिवलिंगावर अभिषेक केल्याने लग्न झालेल्या महिला हा उपाय करू शकतात. त्याचबरोबर भगवान शंकराची बेलपत्र आणि
दांडीच्या अ, दांडीच्या फुलांची पूजा करावी आणि वैवाहिक जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद मिळते आणि आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. मकर राशीच्या लोकांनी तुम्हाला जर सुख आणि समृद्धी पाहिजे असेल तर काळे तीळ दूध मिसळून अभिषेक करावा. भगवान शंकराला भांग आणि धतुरा अर्पण केल्याने सगळ्या इच्छा प्राप्त होते. इच्छा सगळे पूर्ण होतात आणि यश मिळते आणि आपल्याला जसं वाटतं तशाच आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत जातात. कुंभ राशीच्या लोकांनी दुधात केसर मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावे. शमीच्या फुलाने शिवांची पूजा केल्याने शनीच्या दुःखापासून आराम मिळतो असं म्हटले जाते. त्याचबरोबर मुलांच्या शैक्षणिक आयुष्यात त्यांचा चांगला परिणाम होतो. मीन राशीच्या लोकांनी मनोकामना पूर्ण करण्यासाठी शिवलिंगावर नारळ पाण्याने अभिषेक करावा. शिवलिंगावर तांदूळ आणि चंदन अर्पण करावे आणि खाजगी आयुष्यात चांगले परिणाम पाहायला आपल्याला मिळतात. धन येण्याचे मार्ग भेटते आणि आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. आणि ही जे काही दिलेली माहिती आहे ही सगळी माहिती मी ग्रंथातून शिवपुराणातून शोधून आणलेली माहिती आहे. तर हे शिवपुराणातले सगळे उपाय आहेत. हे उपाय तुम्ही आवर्जून करा आणि तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होईल. आणि ह्या दिवशी आपल्याला उपास शक्य असेल तर दिवसभर उपास करायचा आहे आणि शिवरात्रीचा उपास जसं एकादशीचा आपण उपास दुसऱ्या दिवशी सोडत असतो त्याच प्रकारे शिवरात्रीचा उपाससुद्धा आपल्याला दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो. आणि प्रत्येक राशीने आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी ज्या राशीच्या लोकांनी मी जसे उपाय सांगितलेले आहेत त्या उपाय आवर्जून करा आणि तुमच्या जीवनामध्ये सगळं मनोकामना पूर्ण व्हावं, आपली इच्छा पूर्ण व्हावं म्हणून भगवान शंकराला विनंती करून आपल्या सगळ्या समस्या दूर व्हावं. सगळ्या समस्या म्हणलं तर आपल्या सगळ्या समस्या भगवान दूर करतीलच. हे भोले बाबा आहे, भगवान शंकर हे सगळ्यात लवकर प्रसन्न होणारे देवता आहेत. म्हणून आपण ह्या दिवशी आवर्जून जसं मी उपाय सांगितले ते आवर्जून करा. तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होईल. आणि भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक कसं करावे तो माझा व्हिडिओ आलेला आहे, तो व्हिडिओ आवर्जून पहा. तर ही छोटी माहिती मला